नमस्कार. दुपारच्या 12 वाजता तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी निघालेलो आहे, नदीवरती निघालो आहे. काही विशेष याचा प्लॅन नाही, डेली ब्लॉगचा हा एक भाग आहे. बघूया मला जमतंय काय, पुढं काय काय आम्ही करू ते आता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच. तर चला आता जाऊया. या ठिकाणी आम्ही गणपती विसर्जनाला येतो आणि या ठिकाणी आम्ही नाचतो. मध्ये ढोल ताशे वगैरे वाजून आजूबाजूला असं आमचं नाचतात लोक. आणि या ठिकाणी खाली गणपती आमचे ठेवलेले असतात आणि आरती वगैरे होऊन मग हे असं इकडून खाली नदीमध्ये विसर्जनाला जातात. आता यावर्षी या साईडला इकडे पण विसर्जनाला आम्ही गेलेलो होतो, तर ती वाट पण दाखवतो. त्या ठिकाणी त्या साईडला जरा जास्त निसरट आहे, या ठिकाणी वाट चांगली आहे, त्यामुळं आम्ही या ठिकाणी यावर्षी विसर्जन केलेले. हे बघा, या ठिकाणी चांगलं आहे. तर मित्रांनो, सीन हा असा आहे की थोडा जरी पाऊस पडला ना 2-4 दिवस, तरी मग पाणी असं वाढतं आणि हा इकडे वरती पूर्णपणे पाणी असं भरतं. पण 2-4 दिवस पाऊस जर कमी झाला ना, मग पाणी लगेच उतरतं आणि मग हे गणपती असे विसर्जन केलेले वरती राहतात. हे बघा. आणि मग आणखीन 2-3 दिवस पाऊस पडला नाही ना, तर मग ते पाणी आणखीन कमी होणार, गणपती पूर्णपणे मग सुक्याला येतात. तर आमचा प्रयत्न आहे की आम्ही गणपती पाण्यामध्ये जास्तीत जास्त नेऊन ठेवणार, जेणेकरून ते हे होईल, विसर्जित होतील. चला रे पुढे या. गणपती मोठा आहे बघा. आणि हा ठेवते जास्तीत जास्त पाहिजे, पण पुढे जाऊ नको जास्त, डुबलास तर. ठेव जरा, आणखीन पुढे ठेव. तुझे पाय टेकतील तेवढाच पुढे जा, जास्ती पुढे जाऊ नकोस. परत आपण एखादी घेप मारू पाय पाहिजे तर. हां बस. तर हा बघा मित्रांनो, आणखीन एक गणपती आणतोय. हा कोणाचा आहे? हा आमचा काय रे, आमचा वाटतोय तो. पुढे ठेव जरा. हे तोपर्यंत तू ते बाकी तयारी कर. हळूहळू, तसं असं बोलू नको काय. कसं पाऊस जर व्यवस्थित नसेल ना प्रॉपर, तर मग लगेच 2 दिवस पाऊस नाही पडला तरी पाणी अशा प्रकारे कमी होतं. आणि मग हे बघा, पूर्ण अर्धवट पाण्याच्या बाहेर आहेत गणपती. आता जर आणखीन 2-4 दिवस पाऊस नाही ना पडला, तर पूर्ण बाहेर जाणार ते पाणी, आणखीन खाली उतरणार, मग प्रॉब्लेम होईल सगळा. चल लवकर कर रे. आहेस व्यवस्थित ठेव, असं हे करू नको. ठेव जरा पुढे. हा बघा, हा आणखीन एक गणपती आहे, मोठा आहे, त्यामुळे यशला जमत नाही न्यायला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की विसर्जनाच्या वेळी जो काही प्लास्टिकचा कचरा असतो ना, तो हा बघा अशा प्रकारे सगळीकडे फेकलेला असतोय. खरं तर असं नाही करायला पाहिजे, पण सर्वजण तेच करतात. हे बघा, हे सगळ्या पट्ट्या वगैरे, हार वगैरे, हे सगळं अशा प्रकारे ठेवून सगळं नदीमध्ये फेकून देतात. तर असं नाही केलं पाहिजे. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, मी जे म्हणतोय ना, हा कचरा बघा,
हे अशी सगळी आपण घाण करतो, मस्तपैकी 4 दिवस आपण एन्जॉय करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपला सगळा परिसर या अशा प्रकारे घाण करून ठेवतो. कुठंतरी हे नाही झालं पाहिजे. बाकी काय आपल्याला सांगायचं नाही. बघा हे सगळं प्लास्टिक हे तसंच पडून राहतं, नंतर ते काही विघटन होत नाही त्याचं आणि ते पडून असतं असंच. त्यामुळं ते त्याचा काहीतरी वेगळी विल्हेवाट लावली पाहिजे. आपण असं फेकून नाही दिलं पाहिजे असं. चला तर हे बघा मित्रांनो, ही आहे नदी आमची. पाणी तरी पण बऱ्यापैकी आहे. बाव नदी आहे आमच्याकडली, ही मोठी नदी आहे. आणि हे आमचे पार्टनर अजून पण काम करतायत. बरेच गणपती आहेत, कारण आजूबाजूच्या 2-3 गावातले गणपती या ठिकाणी विसर्जित होतात आणि त्यामुळं बरंच काम आहे. अजून भरपूर गणपती बाहेर पाण्याचे आहेत, तर ते सगळं परत आतमध्ये ठेवतात ते. मित्रांनो हे बघा, या ठिकाणी ना मोठे मोठे गणपती आहेत अजून. हे बघा, हे बघा, खूप मोठे मोठे गणपती आहेत या ठिकाणी विसर्जित केलेले, भरपूर आहेत. तर मित्रांनो आता आम्ही नदीवरून निघालेलो आम्ही घरी. तर असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न होता. बाकी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.